जीवनामध्ये संगत कोणाची करणं गरजेचं आहे, तर आपल्यापेक्षा ज्ञानवानाची संगत करणं गरजेचं आहे. पण वास्तविक तसं होत नाही. तुकोबराय सांगतात जीवनामध्ये 3 संघ निषिद्ध आहेत. त्यापैकी पहिला संघ आहे महाराज, स्त्रियांचा तो संघ नको नारायणा. काष्टा या पाषाण मृत्तिकेच्या, काष्ट म्हणजे लाकूड, पाषाण, दगड, मातीचे कोणत्या स्त्रीचा नको. का नको, तर त्याच्या पुढच्या चरणात तुकोबराय उत्तर देतात, ना आठवे हा देव न घडे भजन आणि लाचावले मन आवरेना. काय झालं आमचं, तर स्त्रियांच्या संगतीत भले ती काष्टाची असो, पाषाणाची असो, मृत्तिकेची असो, कोणतीही स्त्री असो, तिच्या संगतीत गेल्यानंतर आम्हाला नाठवे हा देव, आम्हाला देवाची आठवणच येत नाही. न घडे भजन, आम्हाला भजनच घडत नाही. आणि लाचावले मन आवरेना, आम्ही किती प्रयत्न केला मन आवरण्याचं, तरी मन आवरत नाही. का, तर मन कसं आहे, ओढाळ गाय. मन कसं आहे, आता त्याची प्रमाण देत बसत नाही. मन हे ओढाळ आहे. म्हणजे त्याला एक प्रमाण, मागाशी आम्ही विठ्ठल महाराज आम्ही ज्यावेळी खाली गेलो होतो त्यावेळी येता येता एक प्रमाण सहज आठवलं. विठ्ठल विठ्ठल माझे मज कळो येते अवगुण, माझे मज कळो येते अवगुण, काय करू मना अनावर. तुम्ही कितीही प्रयत्न केला, माझं मला कळलंय, माझ्यात अवगुण येते. पण ते अवगुण जरी असले तर करायचं काय, काय करे मना अनावर, मनच अनावर आमचं आहे. मग त्याला पर्याय नाही. तुकोबराय सांगता स्त्रियांचा तो संघ नको नारायण. मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा आहे, द्रव्याची या पाठी कळी काळाचा लाग, म्हणून या संघ द्रव्याचा सुद्धा संघ आम्हाला नको. किंबहुना माणसाला असं वाटतं की महाराज लोकांना सगळं फुकटचं मिळतं. वाटतं का नाही तुम्हाला? हो म्हणतं काय, हो कसं आहे, वाटतंय आम्हाला पण माहित आहे. पण तुम्ही कसं आहे, अजून सुद्धा तेवढं भाग्य आहे आपलं की अजून सुद्धा माणसं कीर्तन कार्याच्या मर्यादा राखतात. ज्या दिवशी त्या मर्यादा राखायच्या बंद होतील त्या दिवशी आपण आपलं हो ते आपलं आपण समजायचं की रामकृष्ण हरी. मी सांगत होतो मुद्दा की माणसाला वाटतं की महाराज लोकांना फुकटचं मिळतं, पण वास्तविक कुणालाच काही फुकट मिळत नाही. कारण महाराज अन्न मान धन तेही प्रारब्धा, म्हणजे अन्न प्रारब्धही नाही. साधं उदाहरण देतो. अन्न कसं प्रारब्धही नाही. 2 वर्षाचा कोरोना होता का नाही? पण त्या 2 वर्षाच्या काळात महाराज तुम्ही इतर वेळी जे खात नाही ते बनवून खाल्लं का नाही महाराज? सकाळी इडली, दुपारी डोसा, संध्याकाळी कच्ची दाबेली, परत दुसऱ्या दिवशी भेळ, परत पाणीपुरी, असे दररोज आपले आयटम दणकाच नुसता उठायला. मग राहिलं सायलं पनीर महाराज आहेच, राहिलं सायलं आदनबद्दल पनीर आहेच. मग त्यात समोसा कुठनं तरी घरातले ट्राय करतात. आणि सगळ्यात मोठा महाराज त्या कोरोनाच्या काळात एक मोठा तारा झाला केकचा. जन उठायचं त्यानं केकच बनवायचा. म्हणजे घरोघरी महाराज बेकरी झाले. मला सांगायचा आहे मुद्दा असा की त्या कोरोनाच्या काळात महाराज इतकी दुर्धर परिस्थिती होती तरी सुद्धा आपण खायचं थांबलो का? अन्न प्रारब्धाधीन, मुद्दा संपला. मानधन ते पण प्रारब्धाधीन आहे. आता त्याची सांगत नाही कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. पण मान हा सुद्धा प्रारब्धाधीनच आहे. सांगितलं ना की माणसाला वाटतं या महाराज लोकांना फुकटचं मिळतं, पण फुकटचं काहीच मिळत नाही. महाराज आता सगळ्यांची जर मागची साईड बघितली तर सगळ्यांची साईड मागची ओले. का, तर तुका म्हणे ते भजन प्रमाण हे घाम गाळल्याशिवाय सुद्धा रंग उभा राहत नाही किंवा देवता इथं उभी राहत नाही. किंबहुना त्याही पुढे जाऊन सांगतो की जेवढं तुमच्या प्रारब्धात आहे तेवढंच तुम्हाला धन मिळणार, तुम्ही काही करा. याची बरीच उदाहरणं आहेत. आता मान, अन्न, मान आणि धन हे तिन्ही गोष्टी सांगितल्या. मग हे सांगत असताना त्यापैकी तुकोबराय सांगतात की द्रव्याची या पाठी कळी काळाचा लाग. आपण द्रव्य कमवण्याच्या नादात आपलं अख्खं आयुष्य जातो. म्हणजे पहिली गोष्ट आपण उत्तम शिक्षण घेतो. कशासाठी? उत्तम नोकरी मिळवण्यासाठी. उत्तम नोकरी कशासाठी मिळवतो? उत्तम आपण छोकरी मिळवण्यासाठी. बरं, इतकी उत्तम छोकरी जरी मिळाली तरी सुद्धा तिला पुण्यात बंगला फ्लॅट पाहिजे असतो. मग पुण्यात नसला तर मुंबईत पाहिजे असतो. बरं, त्याच्यासाठी लागतं काय? त्याशिवाय काहीच नाही. आणि आयुष्यभर तरी सुद्धा सुखी नाही. घरात एसी असला तरी हिला उकाडतेच.
मग सांगायचा आहे मुद्दा असा की किती जरी आयुष्यभर आपण द्रव्य कमवलं आपल्या संसारासाठी तर ते कधीच पुरं पडणार नाही. द्रव्याची या पाठी कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. आणि सगळ्यात महत्वाचं की जीवनामध्ये अभक्ताचा एक संघ कधी नसावा. ज्यासी विठ्ठल नाही ठावा त्याचा संघ न करावा, हेची ओळखता याची खूण जाण. की अभक्ताची खूण आहे कोणती? ज्यासी विठ्ठल नाही ठावा. कोणता विठ्ठल? विठ्ठल महाराज नाहीत हो. हो, नाहीतर तुम्ही म्हणाल विठ्ठल महाराज आम्हाला माहित नाही, तो विठ्ठल नाही, पंढरपूरचा विठ्ठल ज्यासी ठावा नाही तोच अभक्त आहे महाराज. आणि तुम्ही असं वाटून घेऊ नका की माहित नाही, अशी बरीच आहेत. अशी या जगाच्या पाठीवरती भरपूर आहेत की त्यांनी आयुष्यभर, हो, काल परवा महाराजांनी सांगितलं की 90 वर्षाचा एक वृद्ध त्यांच्याकडे आला आणि म्हणाला की महाराज 90 वर्ष झाली. महाराज म्हणले एक नंबर आहे. पण म्हणले महाराज आपलं एक वैशिष्ट्य आहे. म्हणले काय? 90 वर्षात आज तागायत कधी पंढरपूरला गेलं नाही. म्हणजे अशा अभक्त आज सुद्धा पृथ्वीवर आपल्याला शोधून मिळतील. मग यांची संगत नको, मग संगत कुणाची करावी? आताच प्रमाण दिलं, संगत संतन की. पण संतांचा संघ वाटतो इतका सोपा आहे का हो? वाटतं इतकं संतांचा संघ सुद्धा सोपा नाही. का? तर त्याला एक प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, बाहू आहे संत आहे संत भेटी परी जग जेठी. तुकोबाराय सांगतात संत भेटी इतकी अवघड आहे, इतकी अवघड आहे, बहु याच्या पुढे जाऊ शकत नाही. बहु अवघड आहे. पण ती संत भेट सुद्धा होईल. कधी होईल? ज्यावेळी पुण्य फळले बहुत दिवस, भाग्य उदयाचा ठसा. ज्यावेळी आमचं भाग्य उदय असेल, आमचं पुण्य फळाला येईल. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख मी कैसा, संत चरणी ज्यावेळी या गोष्टी घडतील त्यावेळी. पण महाराज मला एक खरं सांगा, पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं आहे? पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं आहे? वा, अपेक्षित उत्तर पाप. आता पाप या मंडळींच्या सहज मुखातून आलं, त्यात त्यांचा दोष नाही, पण उत्तर पण बहुतांशी हेच असतं की पाप करणं सोपं आहे. का सोपं वाटलं? तर महाराज पाप करायचं आपलं प्रॅक्टिसच एवढं झालं. कसं असतं की एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस झाल्यानंतर ती गोष्ट आपल्याला सहज साध्य वाटते. पण खरे बोलता काय लागती सायास? तुकोबाराय म्हणतात, खरं बोलत असताना काय कष्ट करायची गरज आहे. तसं साधं उदाहरण सांगतो. आता आम्हाला भरपूर मंडळी भेटतात, महाराज 30 वर्ष झाली आमचा परमार्थ आहे.
की आम्ही 30 वर्ष झाली रोज ज्ञानेश्वरी वाचतो, रोज हरिपाठ करतो, रोज काकडा करतो, रोज तुकोबरायांची गाथा वाचतो, तरी सुद्धा आमच्याच नशिबी का? जसं त्या माणसांचा प्रश्न आहे तसा तुमचा पण आहे का नाही? जसं त्या मंडळींचा प्रश्न आहे तसा तुमचा पण आहे का नाही? की आम्ही रोज गणपती बाप्पाला येतो, रोज महादेवाचं दर्शन घेतो, रोज मारुतीचं दर्शन घेतो, हे सगळं करतो, तरीच माझ्या उसाचं टनेज का करू? हा सगळ्यांचा प्रश्न आहे महाराज. त्याचं उत्तर असं आहे आबा, त्याचं उत्तर असं आहे की आपण पुण्य करतो पण पाप करायला सोडत नाही. साधं उत्तर सांगतो, आपण पुण्य नक्की करतो पण आपण पाप करायचं सोडत नाही. आता श्रावण मास चालू होता, भरपूर आमच्या ऑफिसातली मंडळी भेटतात, महाराज 1 महिना खात नाही, 1 महिना खात नाही, 1 महिना खाणारच नाही, काही करा. अरे पण श्रावण कधी होतोय, कधी एकदा त्याची गाठ घेतोय, हे तुझं होतंय ना. लाचावले मन आवरे ना. आणखीन सोपं सांगतो, आपण रोज कीर्तनाला येतो, रोज कीर्तनाला येतो, पुण्यकर्म करतो की नाही, पण जाताना नवीन जोड घालून जातो. पाप कर्म आहे. म्हणजे सांगायचं आहे मला मुद्दा असा की पुण्य करता पाप जोडे. आपण पुण्य करतो, कीर्तनाला येतो, पण जाताना आपण दुसऱ्याची नवीन जोड घालून जातो, हे पाप आहे. त्यामुळे आपण 30 वर्ष परमार्थ करू, नाहीतर आणखीन 60 वर्ष परमार्थ करू, आपल्यात फरक पडणार. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की संतांच्या संगतीत असं होतं काय? संतांच्या संगतीत असं होतं काय? तर एकदा का आपलं कोटी जन्माचं पुण्य फळाला आलं, कोटी जन्माची पुण्य सामुग्री जरी गाठी असेल आहे ती, तरी जोडे माझ्या संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हास. एकदा का त्या संतांच्या संगतीत गेलं की सत्संगे भक्ती उल्हासे ही क्रिया घडते. आणि ती क्रिया घडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय जर असेल तर ते अभंगाचं पहिलं. टाळी वाजवा एकदा सगळे, टाळी वाजवा. वा. तुकोबाराय सांगतात वैराग्याचे भाग्य संत संघाचे लाग. वैराग्याचे भाग्य म्हणजे साक्षात त्याचं एक साधं उदाहरण असं आहे महाराज. वैराग्याचं भाग्यच का तुकोबाराय म्हणतात तर संतांच्या संगतीत ही वैराग्याची प्राप्ती होत असते. पण कधी? जोपर्यंत तुमचं आमचं अंतःकरण पश्चाताप दग्ध अंतःकरणानं किंवा पश्चातापानं जोपर्यंत आपली अंतःकरण आणि मनोभूमी जोपर्यंत तप्त होत नाही, तोपर्यंत त्यात वैराग्याची निर्मिती होत नाही. मग ते वैराग्य सहजासहजी जर उपलब्ध करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? संत संघ हाची लाग. संत संघ करावा लागेल. मग एकदा संत संघ झाल्यानंतर, वैराग्य प्राप्ती झाल्यानंतर मग काय होतं? संत कृपेचे हे दीप. संत काय करतील तर कृपा करतील. आता संत कृपा 4 प्रकारे करतात. संत नामस्मरणाच्या माध्यमातून कृपा करतात, संत नेत्रस्पर्शाद्वारे किंवा नेत्राद्वारे कृपा करतात, संत आलिंगनाद्वारे कृपा करतात, आणि संत हे कटाक्ष जरी टाकला, नेत्र कटाक्ष, तरी सुद्धा कृपा करतात, स्पर्शाद्वारे कृपा करतात. त्यात पहिलं उदाहरण आहे महाराज, किंवा पहिला विषय, पहिला मुद्दा असा आहे की संत नामस्मरणाच्या माध्यमातून कृपा करतात.
संत नामस्मरणाच्या माध्यमातून कशी कृपा करतात तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची. संतांचं नामस्मरण केल्यानं पुण्याची प्राप्ती होते. सगळ्यात महत्वाचं पुण्याची प्राप्ती नुसती होऊन उपयोग नाही तर तुका म्हणे पापे जाती. आपल्या ठिकाणी असलेलं पाप निवृत्ती झाली पाहिजे. आणि नामस्मरण हे असं महाराज एक साधन आहे की नामस्मरण हे सूर्यासारखं आहे महाराज. नामस्मरण हे सूर्यासारखं आहे. सूर्यासारखं कसं तर इतर साधनं ही करत असताना जो साधन करतो त्यालाच फक्त फलप्राप्ती आहे. पण नामस्मरण असं आहे की नामस्मरण ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध करण्याचं काम नामस्मरण करतं. मग ते अनेक कुळ कोटी असो विठ्ठल विठ्ठल पुत्रे केली भगवत भक्ती आप तो उदरती माता पुत्रे. हे एक प्रमाण आहे नाथ महाराजांचं. मला सांगायचा आहे मुद्दा असा की नामस्मरण हे कसं आहे की इतर साधनं ही फक्त कर्त्यालाच फल देतात पण नामस्मरण हे कोटी कुळांचा उद्धार करतं. किंबहुना कोटी कुळाचा म्हणण्यापेक्षा मायबाप त्यांचे मायबाप सर्व कुळाचा उद्धार करण्याचं काम नामस्मरण करतं. त्यामुळं तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. ज्यावेळी आपण संतांचं नामस्मरण करतो त्यावेळी पुण्याची प्राप्ती होते. सगळ्यात महत्वाची पापाची निवृत्ती होती. हा मुद्दा. आणि तिसरी गोष्ट की संतांच्या नामस्मरणात जितकी ताकद आहे महाराज ज्याला अख्खं जग भीतं. मरणाला कोण भीत नाही, मरणाला सगळी भीतात. पण तो यम सुद्धा ज्या संतांना भीतो हो ते संत कोण आहेत तर ते तुकोबर आहेत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. आणि धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणायची फार इच्छा असते महाराज पण घड्याळ म्हणून देत नाही. हा प्रकार आहे. आज सांगायचा आहे मुद्दा असा की यम सुद्धा तुकोबरायांचं नाव घेतलं की कापतो. आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञानाची प्राप्ती सुद्धा ज्ञानदेव म्हणता. माया गेली समूळ विल्या ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता. ज्ञानदेव काय देतो ज्ञानदेव तर ज्ञानदेव तो काय देतो तर ज्ञान देतो. पण काय म्हणायला लागेल ज्ञानदेव ज्ञानदेव ते म्हटल्यानंतर ज्ञान देतो. आता नेत्रस्पर्शाद्वारे कृपा संतांच्या मनात आलं तरी संत कृपा कटाक्षे न्याहाळी आले आपल्या पदी बैसवले. हस्तस्पर्श कृपा आहे म्हणजे स्पर्शाद्वारे कृपा आहे. माऊलीन त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलू लागला. किती वेळ ठेवला असेल हो. आता कित्येक रेड्यांना आयुष्यभर जरी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला तरी सुद्धा त्यांच्या मुखातून वेद यायची चिन्ह. मग तिथं 80 वर्षाचा असू नाही तर 90 वर्षाचा असू. सांगायचा आहे मुद्दा असा की हस्तस्पर्शाद्वारे कृपा नेत्रस्पर्शाद्वारे कृपा आलिंगनाद्वारे कृपा. आलिंगने संतांची आणि दिव्य झाली माझी काय. ही कृपा आहे. मग ही कृपा कोण करतं तर संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पा बनवण्याचं काम हे संत करतात. विठोबा रघुबा